ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेत एका अल्पवयीन मुलीसोबत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली। पीडित मुलीच्या बॉयफ्रेंडने त्याच्या मित्रासोबत मिळून हे धक्कादायक कृत्य केले आहे। या घटनेने ठाण्यात खळबळ माजली असून या प्रकरणी आता पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। एक आरोपी अद्याप फरार आहे। या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत। ठाण्यातील मुरबाडमध्ये ही घटना घडली असून पीडित अल्पवयीन मुलीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते। या प्रेमसंबंधात असताना आरोपी बॉयफ्रेंडने तिला लग्नाचे आमिष दिले होते। हे आमिष दाखवून आरोपीने बॉयफ्रेंडने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते। या संबंधादरम्यान बॉयफ्रेंडने तिचे अश्लील फोटो काढले आणि व्हिडिओ देखील बनवले होते। पीडितेचे हे फोटो आणि व्हिडिओ दाखवून आरोपी बॉयफ्रेंडने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। या दरम्यान आरोपी बॉयफ्रेंडने पीडितेला त्याच्या मित्रांसोबत देखील शरीर संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली होती। मात्र पीडित मुलीने यास विरोध केला होता। या विरोधानंतर आरोपीने मुलीला फूस लावायला सुरुवात केली आणि फोटो आणि व्हिडिओ फुटेज डिलीट करण्याच्या बाह्याने तिला घरी बोलवून घेतले होते। आरोपी बॉयफ्रेंडने टाकलेल्या या जाळ्यात मुलगी फसली आणि घरी पोहोचताच तिला धक्काच बसला, कारण आरोपी बॉयफ्रेंडचे 2 मित्र त्याच्या घरी आधीच उपस्थित होते। त्यानंतर आरोपीसह त्याच्या 2 मित्रांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला। या बलात्काराच्या घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत। बलात्काराच्या या घटनेनंतर पीडित मुलगी कशीबशी आपल्या घरी पोहोचली आणि तिने कुटुंबाला या संपूर्ण घटनेची माहिती दिली। कुटुंबाला हा घटनाक्रम ऐकून धक्काच बसला होता। त्यानंतर पीडितेच्या कुटुंबांनी तिच्यासह वाघोली पोलीस ठाण्यात दाखल होऊन आरोपीविरोधात तक्रार केली आहे। या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी नराधमांचा शोध सुरू केला होता। या प्रकरणात पोलिसांनी टीम गठीत करून 2 आरोपींना अटक केली आहे, तर एक आरोपी अद्याप फरार आहे। पोलिसांनी आरोपीचा शोध सुरूच ठेवला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत असून या घटनेने ठाण्यात खळबळ माजली आहे।